अकोल्यात दोन विविध जातींच्या मुलाला आणि मुलीला एका घरातून पोलिसांनी पकडले आहे। स्थानिकांनी या संबंधित माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिली होती। कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने बाहेरून बंद असलेल्या एका सदनिकेतून या दोघांना ताब्यात घेतले। मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी मुलाविरुद्ध BNS 75 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस प्रशासन या प्रकरणावर गंभीरतेने लक्ष ठेवून आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे। तर ग्रामीण भागातून शिक्षणाकरिता अकोल्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पालकांनी लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। आज दिनांक 29 रोजी सम्राट बियर बार जठारपेठ चौकीत एका फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवाशांना मिळून आले। पोलिसांना फोन केला। आम्ही तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं। त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की हिच्यातला जो आरोपी आहे नोहेल अली नवाब अली वय 19 राहणार मूर्तिजापूर तालुका याच्या विरुद्ध त्या मुलीने तक्रार दिल्यामुळे BNS सेक्शन 75(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। माझं सर्व पालकांना सांगणे आहे, कळकळीची विनंती आहे की आपले विद्यार्थी अकोला हे आता शैक्षणिक हब होत चाललेला आहे। आपण आपले पाल्य इथे शिक्षणासाठी एक स्वप्न उराशी बाळगून पाठवत असतात, पण आपले पाल्य इथं आल्यानंतर काय करतात काय नाही, मोबाईलचा वापर कशा करतात काय नाही, याच्यावर सर्वेलन्स ठेवणं गरजेचं आहे। तरी कृपया सर्व पालकांनी आपल्या मुलांना नुसतं क्लासेस लावून दिले म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही। त्यांच्यावर तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा नेमका अभ्यास करतोय का काही इतर रिकामे कामं करतो आहे। तर माझी परत एकदा पुनश्च सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये, म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं, मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत। धन्यवाद। यहाँ पे विश्व हिंदू परिषद बजरंग दल के लोग हैं, हम लोग हैं। हमारे को आज दोपहर में एक कार्यकर्ता का फोन आया, उसने जानकारी दिया उसने कि भाई यहाँ जठारपेठ में एक फ्लैट है त्रिमूर्ति अपार्टमेंट, वहाँ पर एक मुस्लिम समाज का लड़का और हिंदू समाज की लड़की है, ऐसा हमको शक है। तो हमारे बजरंग दल के कार्यकर्ते हम लोग वहाँ पहुँचे और यहाँ पे सिविल लाइन से कांस्टेबल साहब भी हमारे साथ में थे। वहाँ पे जाने के बाद में जब देखे तो लड़का और लड़की अंदर थे, बाहर से लॉक लगा हुआ था। उनका एक लड़का आया, उसने दरवाज़ा खोला तो दोनों जन अंदर ही थे और दया साहब ने फिर वहाँ पे हमारी पूरी टीम के साथ में उनको सिविल लाइन पुलिस चौकी में हम लोगों ने लेकर आए। अब यहाँ पे आगे कार्रवाई चालू है। अभी लड़का और लड़की अंदर है, बाकी अटक किसको नहीं किया है। लड़का और लड़की दोनों अभी थाने में जमा, उनके माँ बाप आ रहे हैं। हाँ, तकरार अभी देंगे, लड़की के माँ बाप आ रहे हैं और तक्रार देना है। जंजाळ सामाजिक कार्यकर्ता अकोल्यामध्ये लवजिहाचे प्रकरण जे घडत आहे त्यांना मी सोडवतो आणि त्यानुसार मला आज दुपारी 2 वाजता सुमारास फोन आला की इथे एक मुलगी अपार्टमेंट मध्ये आरडाओरडा करत आहे। तेव्हा मी तिथे जाऊन पाहिलं तर एक नवाब अली अल्पसंख्याक समाजाचा मुलगा त्या मुलीला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता। तर हिंदू समाजाची मुलगी असल्यामुळे मी दोघांना पकडून पोलीस स्टेशनला सिव्हिल लाईनला स्वाधीन केले आणि आम्हाला अकोला जिल्ह्यातील आई वडिलांना नागरिकांना आवाहन करतो की असे प्रकार लवजिहाचे खूप अकोला जिल्ह्यामध्ये होत आहेत, त्यावर त्यांनी लक्ष देण्याची खूप गरज आहे।